हॅलो मित्रांनो, बांधकाम कामगार योजना याची मोफत नोंदणी कशी करायची? हा फॉर्म कसा ऑनलाईन पद्धतीने भरायचा? या योजनेमध्ये बांधकाम कामगार योजनेमध्ये 32 प्लस योजनांचा सहभाग आहे. त्या योजना कोणत्या आहेत? त्याबद्दल सविस्तर माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. या बांधकाम कल्याण विभागामध्ये कोणत्या-कोणत्या योजना येतात? बघा पहिल्या विवाहाच्या वेळेस तुम्हाला जे प्रेग्नन्सी असेल हॅलो मित्रांनो, बांधकाम कामगार योजना या योजनेमध्ये मोफत नोंदणी कशी करायची? कशा पद्धतीने ऑनलाईन फॉर्म भरायचा? या योजनेमध्ये ऑलमोस्ट 32 प्लस योजनांचा लाभ मिळतो. ज्याच्यामध्ये झालं पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिसाठी ₹30,000 पर्यंत, मध्यम भोजन योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. त्यानंतर इतिहास 1 ते 7वी पर्यंत ₹1,500, 8वी ते 10वी पर्यंत ₹5,000 अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या म्हणजे एज्युकेशनल कॉन्टेक्स्टमध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या स्कीम मिळून त्यासाठी पैसे सुद्धा मिळतात. पदवीसाठी तुम्हाला ₹20,000, वैद्यकीय पदासाठी तुम्हाला ₹1,00,000 पर्यंत, इंजिनिअरिंग असेल तुम्हाला ₹60,000 पर्यंत सुद्धा इथे मानधन मिळतं. स्कॉलरशिप असतं सरकारकडनं. त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं तर आरोग्यविषयक आहे. नैसर्गिक उपचारासाठी ₹15,000 आहे. गंभीर आजारासारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी 1,00,000 पर्यंत तुम्हाला इथे मिळतं. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना इथे सुद्धा आहे. कायमचे अपंगत्व आलं तिथे सुद्धा तुम्हाला बेनिफिट मिळतो. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना आहे. ज्याच्यामध्ये अटल बांधकाम कामगार आवास योजना आहे. बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण आहे. कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाला त्यासाठी योजना आहे. अशा टोटल 32 प्रकारच्या योजना या तर म्हणजे सुरक्षेमध्ये येतात. या बांधकाम कामगार योजनेमध्ये येतात. तर हा फॉर्म कसा भरायचा? याचा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा? याच्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला आवडला तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रत्येक तुमच्या बांधवांना सेंड करा. बघा कुठे जायचं आहे? सर्वात पहिले काय करायचं आपल्याला? या वेबसाईटला जायचं आहे. maha.docw.in maha.docw.in याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देतो. तिथून तुम्ही ते घेऊ शकता. सोबतच तुम्हाला काय करायचं या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं एक वेब पेज दिसेल. ते वरती तुम्हाला इंग्लिश किंवा मराठी दिसेल. तर मराठी असेल तर तिथे आपण लँग्वेज चूज करायची नाही. तर इंग्लिश असेल त्या ठिकाणी आपण मराठी जेव्हा प्रेस केलं तर ते मराठीमध्ये कन्व्हर्ट होईल किंवा हिंदी, इंग्लिश पाहिजे असेल तुम्ही तुमच्या इच्छेने घेऊ शकता. त्यानंतर अशा पद्धतीचं तुम्हाला दिसेल. तिथे मुख्य पृष्ठ आमच्या बचत, ते कामगार बघा इथे दिसतं ना वर्कर, वर्करला मी मराठीमध्ये केलं म्हणजे इथे कामगार दिसेल. त्यानंतर निर्णय आणि अधिसूचना आहे. नागरिकांचा सनद आहे. जे बाकीची इन्फॉर्मेशन आहे. तर आपल्याला कामगारावर जायचं आहे. कामगारावर गेल्यानंतर तुमच्यापुढे अशा पद्धतीचं पोर्टल म्हणजे एक वेब पेज ओपन होईल. त्याला पॉपअप आपण म्हणतो. त्याच्यावर कामगार नोंदणी आणि कल्याणकारी योजना. आपल्याला काय करायचं आहे? कामगार नोंदणीवर टिक करायचं आहे. कामगार नोंदणीवर टिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं एक वेब पेज ओपन होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला नोंदणी पात्रता निकष आहे, की कोणत्या लोकांना ते मिळणार आहे. जे 18 ते 60 वर्ष वयोगटामध्ये बांधकाम कामगार आहेत त्यांना मिळणार आहे. महिला 12 महिन्यांमध्ये म्हणजे मागील 12 महिन्यांमध्ये 90 दिवसापेक्षा जास्त तुम्ही बांधकाम कामगार म्हणून त्याच्याकडे सर्टिफिकेट आहे अशा लोकांना मिळणार आहे. त्याच्यामध्ये कोणती नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्र आहेत ते सुद्धा दिले आहे. वयाचा पुरवठा आहे, 90 दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र आहे, रहिवासी पुरावा आहे, ओळखपत्र पुरावा आहे, पासपोर्ट आहे आकाराचे 3 फोटो आणि तुम्हाला वार्षिक फी किंवा जी नोंदणी फी असतं ती ₹1 असतं. बरोबर? आणि या बाजूला म्हणजे राइट हँड साइडला आपली पात्रता नोंदणीसाठी पुढे जा म्हणजे तपासायची आहे तुम्हाला. काय करायचं आहे? इथे तुमची जन्मतारीख टाकायची आहे. तुम्ही मागच्या 90 दिवस अधिक काळ महाराष्ट्रामध्ये काम केलं का? येस. आपल्याकडे निवासी असल्याचा पुरावा का? येस. आपल्याकडे आधार कार्ड आहे का? येस. केल्यानंतर इथे काय दिसतंय? तुमची पात्रता तपासा. तुम्हाला हे टिक करायचं. केलं. त्याच्यानंतर तुमच्यासमोर जर तुम्ही एखादी दुसरं वेब पेज किंवा कशा पद्धतीचं यूज करत असाल, तुम्हाला अशा पद्धतीचं ते जे Google Chrome ब्राउझर आहे किंवा Mozilla Firefox आहे. तर तुम्ही अशा पद्धतीचं जर काही करत असाल, तर तुम्हाला अशा पद्धतीचा एरर येऊ शकतो. तर एरर आला, तर तुम्हाला काहीच करायचं नाही, घाबरायचं काम नाही. इथे ॲडव्हान्सवर टिक करा. ॲडव्हान्सवर केल्यानंतर इथे अ, जे काही त्यांनी ऑप्शन्स दिले आहे, तिथे म्हणा ठीक आहे, रिस्क आम्हाला घ्यायची आहे, आम्ही रिस्कमधून करतो. कारण की या योजनेमधून आपल्याला खूप बेनिफिट मिळणार. काही रिस्क नसतं. फक्त एवढंच आहे, की त्याची जी इन्फॉर्मेशन आहे, की आपल्या लॅपटॉपला स्टोअर होतं. बाकी काहीच होत नाही. हे झालं. ते केल्यानंतर अशा पद्धतीचं तुमच्यासमोर ओपन होईल. वेब पेज ओपन होईल. ते तुम्ही काय टाकायचं आहे, तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे. जो तुमचा आधार क्रमांक आहे तो टाका. त्यानंतर
तुम्ही इथे काय करायचं आहे, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आणि प्रोसीड टू फॉर्म करायचं. प्रोसीड टू फॉर्म केल्यानंतर बघा, इथे माझा आधार नंबर डायरेक्टली आलाय, बरोबर? आणि सोबत मोबाईल नंबर सुद्धा आलेला आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे तुमचं पहिलं नाव, जसं माझं नाव किरण आहे. माझ्या बाबांचं नाव मारुतराव आहे आणि माझं सरनेम वानखडे आहे. मी या ठिकाणी टाकलं. बरोबर. तुम्हाला सुद्धा तसंच तुमचं जे नाव आहे, गाव आहे, सगळं टाकायचं आहे. तुमचं जे मेल आहे, फिमेल आहे, तिथे टाकलं. मॅरिटल स्टेटस काय आहे, अनमॅरिड आहे, मॅरिड आहे किंवा की ट्रान्सजेंडर आहे, होमोसेक्सुअल आहे, बरोबर, डायव्हर्सी आहे, जे काही असतील, तुम्ही या ठिकाणी चूज करू शकता. ते तुमची जन्मतारीख टाका, वय टाका, ना कॅटेगरी 18 ते 60 मध्ये त्यांनाच भेटू शकतं. वर्गवारी आहे, ओ-बी-सी आहे, एन-टी आहे, हिंदू आहे, जे काही असतील ते एस-सी आहे, एस-टी आहे, ते त्या ठिकाणी तुम्ही बघायचं. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल, तर तुम्ही थोडंसं खाली आलात, तुम्हाला ॲड्रेस पर आधार कार्ड म्हणजे तुमच्या आधार कार्डनुसार काय टाकायचं इथे तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. टाकला तुमचा हाउस नंबर काय, तिथे तुम्हाला स्टार दिसेल, स्टार ते कंपल्सरी आहे. स्टार कंपल्सरी आहे. बाकी तुम्ही हाउस नंबर टाकला नाही चालतं, रोड टाकला नाही तरी चालते. इम्पोर्टंट प्लेस हे नाही टाकलं तरी चालतं. महाराष्ट्रात हे आहे. डिस्ट्रिक्ट, तालुका, पोस्ट ऑफिस, पिनकोड हे कंपल्सरी आहे. बरोबर? बाकीचं नाही टाकलं तरी चालेल. त्यानंतर बघा फॅमिली डिटेल्स थोडंसं खाली आलं, की फॅमिली डिटेल्स, कौटुंबिक तपशील या ठिकाणी तुम्हाला टाकायचं. आपल्या कौटुंबिक माहितीत फक्त आई, वडील, पत्नी पहिल्या 2 पल्ल्यांची भरावीत. म्हणजे तुम्हाला आईचं इन्फॉर्मेशन वडिलांची द्यायची आहे, पत्नी पहिल्या 2 अपत्यांची. कोणी अनमॅरिड असेल, आई-वडील आणि तुम्ही असणार आहे. बरोबर? बघा, ज्याचं आधार कार्ड टाकलं त्याचं नाव सगळे तुम्हाला या ठिकाणी दिसलंय. तर थोडंसं काय करायचं, हा जो बार आहे ना, याला राइट हँड साइडला घेऊन घ्यायचं. राइट हँड साइडला अशा पद्धतीने गेलं तर तुम्हाला ॲड मोर इन्फॉर्मेशन किंवा ॲड मोर म्हणजे आणखी जोडा अशा पद्धतीचं ऑप्शन येईल. याच्यावर टिक करायचं आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला ते नाव टाकायचं आहे, गाव टाकायचं आहे, जे काय असतील त्याची इन्फॉर्मेशन तुम्ही फिल अप करायची. ती फिल झाली का त्याची थोडंसं खाली आलं, की तुम्हाला या ठिकाणी एम्प्लॉयर डिटेल्स देईल. एम्प्लॉयर डिटेल्समध्ये तुम्हाला विचारलं वर्कर नेचर ऑफ वर्क. वर्कर्स नेचर ऑफ वर्क. मग इथे काय टाकायचं आहे तुम्हाला जे काही चॉईस करायचं आहे, म्हणजे तुम्ही याच्यावर टिक केलं बघा, हा एरो दिसतो याच्यावर टिक करायचं. त्या पद्धतीचे वेगवेगळे या ठिकाणी तुम्हाला काय दिसणार आहे, ट्रेड दिसणार आहे. यापैकी तुम्ही जो ज्या ट्रेडमध्ये असाल, ते ट्रेड या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी या बाजूला जर बघितलं, तर काय टाइप ऑफ इश्युअर म्हणजे तुम्हाला हे जे सर्टिफिकेट आहे, हे कोण दिलेलं आहे बा? ते काय कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपर आहे, ग्रामसेवक आहे, पर्सन विथ ऑथरायझेशन बाय म्युनिसिपल कॉर्पोरेशन काउन्सिल आहे, पर्सन ऑथराइज्ड बाय द एनी अदर गव्हर्नमेंट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, टाका कामगार. अशा पद्धतीचा आहे. मग तुम्हाला ज्यांनी कोणी दिलं असेल, तुम्ही ग्रामसेवकाकडून घेतलाय, तुम्ही म्युनिसिपल कॉर्पोरेशनकडून घेतलाय, कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपरकडून. बरोबर? त्याच्यावर तुम्ही टिक केलं. त्याच्यानंतर ठीक आहे, समजा आता इथे मी कारपेंटर चॉईस केलाय, इथे कॉन्ट्रॅक्टर किंवा डेव्हलपर चॉईस केलाय. मग तुमचा इथे रजिस्ट्रेशन नंबर जो की बघा, या असं बघा, बांधकाम कंत्राटाचे ठेकेदाराचे विकासाचे कार्यक्रम बांधकाम मागील वर्षामध्ये. हे जे तुम्हाला दिसतं याच्यावर सगळी डिटेल्स असतं. त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन ऑफ इश्युअर आहे, डिस्पॅच दिनांक आहे, म्हणजे त्याला त्यांनी सर्टिफिकेट कधी दिलं, त्याचा नंबर सुद्धा असतो, पण नाही टाकला तरी चालेल, काही हरकत नाही. मग तो डेव्हलपर त्याचे नाव काय आहे? डिस्ट्रिक्ट ऑफ एम्प्लॉयर काय आहे? तालुका ऑफ एम्प्लॉयर काय आहे? हे सगळं तुम्ही या ठिकाणी टाकायचं. टाकल्यानंतर हा जो तालुका तुम्ही या ठिकाणी टाकणार आहे, जो कोणताही तालुका तुम्ही टाकणार आहे. फॉर एक्झाम्पल मी यवतमाळ टाकलं, बरोबर? त्यानंतर तुम्हाला अजून खाली गेल्यानंतर अशा पद्धतीचा तो फॉर्म असणार आहे. तो तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर किंवा डेव्हलपरने दिलेला. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला इथे काय टाकायचं सेंटर फॉर व्हिजिट व्हेरिफिकेशन. ते काय जे तुम्ही दिले आहेत, डॉक्युमेंट व्हिजिट होईल. मग तुम्ही काय करायचं, समजा इथे मी हवेलीचं टाकलेलं आहे. तुम्ही यवतमाळ टाकू शकता, तुम्ही वर्धा टाकू शकता. तुम्हाला जो डिस्ट्रिक्ट टाकायचा आहे, जो तालुका टाकायचा आहे, तो टाकायचा आहे. आणि त्या ठिकाणी जाऊन तुमचे काय होईल मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. जे तुम्ही मी पहिल्याच स्लाइडमध्ये दाखवले होते, की डॉक्युमेंट्स आहे. मला डॉक्युमेंटची ती पण मी ते दाखवून देतो. बघा, या पद्धतीचे डॉक्युमेंट्स म्हणजे वयाचा पुरावा, 90 दिवसाचे काम केल्याचे प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा, ओळखपत्र पुरावा आणि पासपोर्ट आकाराचे 3 फोटो. हे सगळे तुम्हाला द्यायचे आहे आणि हे तुमचे डॉक्युमेंट दिल्यानंतर व्हेरिफाय होईल. सोबतच तुम्हाला काय करायचं आहे, इथे 2 म्हणजे सपोर्टिव्ह डॉक्युमेंट द्यायचं त्याच्यामध्ये तुमचं आधार कार्डाचा ॲड्रेस प्रूफ म्हणून त्याची जी म्हणजे मॅक्सिमम साईज असेल, ती 2 एमबीच्या वरती नसायला पाहिजे. तो कोणत्याही फॉर्मॅटमध्ये चालेल. जीपीजी, पीएनजी किंवा पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तुम्ही टाकला तरी चालेल. इट डझंट मॅटर. मग तुमचं जे सर्टिफिकेट आहे 90 दिवस काम करण्याचं,
ते तुम्ही या ठिकाणी टाका. बरोबर. ब्राउझ झाल्यानंतर ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं खाली आलं की तुम्हाला दिसेल, इथे वेगवेगळ्या डेट्स तुम्हाला चॉईस करायच्या आहे, की कोणत्या डेटला तुम्ही जाऊ शकता. बघा, ते येलोमध्ये जर बघितलं असेल, तर तुम्हाला काय, की दिनांक कोटा फुल झालेला आहे. त्यानंतर जर रेड दिसला तर तो काय गव्हर्नमेंट हॉलिडे आहे. त्यानंतर जर तुम्ही बघितलाय ग्रीन बघितलाय, तर हा जो निवडलेली दिनांक तुम्हाला दिसेल आणि जो व्हाईटवाला आहे, हा काय दिसणार आहे तुम्हाला, की उपलब्ध आहे. म्हणजे त्या त्या ठिकाणी होऊ शकता असं. तर मला तुम्हा सर्वांना सांगायचं आहे, की जानेवारीच्या सगळ्या डेट्स फुल झालेल्या आहेत. 2025च्या सर्व डेट्स फुल झालेल्या आहेत. जर तुम्हाला चॉईस करायचं असेल, तर जानेवारी 2026 पण फुल आहे. तुम्हाला चॉईस करायचं असेल तर जो फेब्रुवारी महिना आहे, दुसरा महिना, त्याच्यानंतरच तुम्ही चॉईस करा. बरोबर? कारण की मॅक्सिमम जिल्ह्यांमध्ये, मॅक्सिमम तालुक्यांमध्ये सगळ्या जे कामगारांच्या जे सर्टिफिकेशन किंवा व्हेरिफिकेशन आहे, हे सगळं बुक आहे. म्हणून तुम्ही काय करा, फेब्रुवारीच्या 2026च्या पुढे घ्या, कारण की दूरपर्यंत आहे. आणि मग त्याच्यानंतर बघा, इथे दिसतंय ना हे, इथे एक ऑप्शन ओपन होतं इथे. इथे तुम्हाला काय करायचं आहे, टिक करायचं आहे, की आय हिअर बाय जितकीही इन्फॉर्मेशन मी भरलेली आहे, ती योग्य इन्फॉर्मेशन आहे, अशा पद्धतीने. आणि मग तुम्हाला इथे काय करायचं, सेव्हवर टिक करायचं. सेव्हवर टिक केल्यानंतर तुम्हाला काय येईल, तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ-टी-पी येईल. तुम्ही ओ-टी-पी त्या ठिकाणी टाका. म्हणजे हे सेव्ह झालं, तर नेक्स्ट पेजला जाईल. तिथे तुम्हाला तुमच्या मोबाईलवर डायरेक्टली ओ-टी-पी येईल आणि हा ओ-टी-पी तुम्ही त्या ठिकाणी काय करायचं, पेस्ट करायचा. हा ओ-टी-पी पेस्ट केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं एक पॉपअप उपलब्ध होईल. तिथे तुम्हाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ असं दिसेल, की तुमचा नोंदणी क्रमांक दिसेल. तिथे जे तुम्ही इश्युअर डेट घेतली ते दिसेल. तुमचं नाव, तुमचा बांधकाम क्रमांक, नोंदणी क्रमांक, मूळ कागदपत्र तपासणीकरिता कामगार सुविधा केंद्रात उपस्थित राहण्याबाबत अशा पद्धतीचा तुम्हाला फॉर्म होईल आणि आता फक्त आणि फक्त तुम्हाला ज्या डेटला आपल्याला बोलवलेलं आहे, त्या डेटला त्या ठिकाणी जायचं आहे आणि आपला फॉर्म काय होईल, व्हेरिफाईड होऊन जाईल. बरोबर? तर मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्ही व्हिडिओला पहिल्यांदा बघत असाल, तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी तुम्ही नोटिफाय सुद्धा करून ठेवा, की जेव्हा नवीन व्हिडिओ येईल, त्याची नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा येईल. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. आतासाठी जय महाराष्ट्र, जय हिंद, जय श्रीराम.